नमस्कार, यवतमाळ एक्सप्रेस न्यूज मध्ये मी ज्योत्स्ना आपलं। सासरी जाणाऱ्या मुलींना देण्यात येणार टेंभी ग्रामपंचायतीच्या वतीने संसार उपयोगी साहित्य। यवतमाळ जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत महागाव क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श घेऊन महागाव तालुक्यातील टेंभी गावचे उपक्रमशील सरपंच अमोल चिकणे यांच्या संकल्पनेतून सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहमतीने सासरी जाणाऱ्या मुलींना 9,000 रुपये संसार उपयोगी भांडे देण्याचा निर्णय 26 जानेवारी 2023 पासून घेण्यात आला आहे। सरपंच अमोल चिकणे, उपसरपंच पंजाबराव सोळंके यांच्या विचारातून पुढे आलेल्या संकल्पनेला ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य व गावकरी यांनी प्रतिसाद दिला आहे। मुलींच्या प्रति गावची जबाबदारी असे या योजनेला नाव देण्यात आले आहे। ग्रामपंचायत स्तरावर अशी अभिनय योजना राबवणारी टेंभी ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिलीच ठरली आहे। यवतमाळ एक्सप्रेससाठी संदीप कदम। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श घेऊन आम्ही आमच्या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठराव पास करून त्या ठरावाला मंजुरात घेऊन ग्रामपंचायतीची एक स्वतंत्र मुलींप्रती एक योजना आम्ही सुरू केली आहे। ही योजना यवतमाळ जिल्ह्यातील पहिली योजना आहे। या योजनेचं नाव आहे लेक लाडकी माझ्या गावची। गावाचा कार्यभार सांभाळत असताना गावामध्ये रस्ते, नाल्या, सभागृह ह्या गोष्टी निरंतर होतच राहतील आणि ह्या गोष्टी वर्षानुवर्ष चालू असतात। पण ग्रामपंचायत ही गावाचं पालकत्व आहे आणि गावातील मुलींच्या प्रती एक जबाबदारी म्हणून ग्रामपंचायतीनं 9,000 रुपयाचे संसार उपयोगी साहित्य हे मुलींच्या लग्नात भेट देऊन त्यांची पाठवणी करणार आहे। या योजनेच्या माध्यमातून त्या मुलीच्या प्रती गावाची जबाबदारी व एक आपुलकीचा संदेश देण्याचा आम्ही या ठिकाणी एक प्रयत्न केलेला आहे। या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या सासरकडील लोक आणि माहेरकडील लोक सोबतच माझ्या गावाचा एक वेगळा ऋणानुबंध या ठिकाणी तयार होईल, एक स्नेह वाढेल आणि ही मुलींच्या प्रती एक अतिशय चांगली योजना या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहे। ही योजना लागू करण्याकरिता ग्रामपंचायतचे उपसरपंच सदस्य तथा ग्रामस्थ सर्वांनी या ठिकाणी सर्वानुमते सहकार्य केलेलं आहे। सोबतच याही अगोदर आमच्या ग्रामपंचायतीने या 26 जानेवारीला ज्या महिलांचं ऐनवेळी पतीचं छत्र हरवलेलं आहे अशा महिलांच्या हस्ते आम्ही ध्वजारोहणाचं आयोजन या ठिकाणी केलं आणि एक विधवा महिलांना सन्मान म्हणून या ग्रामाप्रती एक आदर गावाची जबाबदारी आहे की त्यांच्या सुखादुःखात सुद्धा त्यांचा मान सन्मान ठेवणे या उद्देशाने आम्ही त्यांच्या हाताने या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम यावेळी संपन्न केलेला आहे। आणि या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायतच्या कारभाराबद्दल अतिशय आनंददायी व आशावादी आहेत आणि हेच त्यांचं आशावाद, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आमच्या कर्तव्यामधून नेहमी साध्य करता येईल अशीच अपेक्षा मी ग्रामस्थांकडून या ठिकाणी करतो व या सर्व प्रक्रियेला सहकार्य केल्याबद्दल या सर्वांचे माझ्या वतीने मी आभार मानतो।